नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांची दिवाळी अगदी इतकी उत्साहात ते सेलिब्रेट करत आहेत म्हणून काय सांगू। ते अभंगी स्नान असतं ना, तर त्यांच्या घरी आता ते चालू आहे। मस्तपैकी तिघी जणी, मानिनी सुद्धा त्यांच्यात मिक्स आहे बरं का। मानिनी, काव्या आणि नंदिनी आपल्या नवऱ्यांना छान उठणं लावत आहे। सुंदर असं त्यांना उठणं लावून त्यांना आंघोळीसाठी सज्ज करत आहे, तयार करत आहे। आणि त्यात ती छोटी पिहू, ती तर बापरे किती मस्तीखोर आहे, इतकी मस्ती करत आहे। मामाच्या मुलांना चिडवायचा चान्स ती सोडतच नाही। तुम्हाला माहिती का मित्रांनो, म्हणजे असं असतं की मामाची मुलं ही मेवणे असतात ना, त्यांना चिडवलं जातं। म्हणजे मेवणे ना एकमेकांना चिडवतात की म्हणजे तुमच्यात चिडवतात का माहित नाही, पण आमच्यात तरी चिडवतात। तर तसंही मालिकेमध्ये सुद्धा दाखवत आहेत की ती पिऊ त्या मुलांना म्हणजे त्या पार्थला आणि जीवाला चिडवत आहे की वहिनी तू यांना आंघोळच घालू नको, तू यांना पारूसच ठेव, तू असं तसं। बापरे, म्हणजे किती छान, वाव, खूप सुंदर। म्हणजे त्यांची फॅमिली खरंच खूप नाईस आहे, पाहायला इतका आनंद वाटतो, तुम्हालाही वाटत असेल। तर मित्रांनो, आता काव्या आणि नंदिनी छानपैकी उठणं लावत आहे। छान त्यांची आता मस्तपैकी तयारी चाललेली आहे अभ्यंग स्नानाची, म्हणजे उठणं लावून आंघोळ करतात। म्हणजे दिवाळीची पहिली आंघोळ असते बरं का, अभ्यंग स्नान, तर ते आता चाललं आहे मित्रांनो। पण त्यांना काय माहिती, त्यांची ही पहिली आंघोळ त्यांच्यासाठी किती घातक ठरणार आहे का। तुम्हाला वाटत असली की असं का बोलते, तर आता ती सुनीता काय जी आहे ना, मोठा ॲटम बॉम्ब घेऊन येणार आहे मित्रांनो। आता या मात्र दोन्ही सुना मस्तपैकी साड्या बिड्या घालून अगदी सुंदर रेडी होणार आहेत। बापरे, काय कमालीच्या दिसतात। काव्याने लाल, नंदिनीने निळी, वाह, अशा सुंदर साड्या घातलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर तयार झालेल्या आहेत की बापरे, खरंच त्यांच्या नवऱ्यांची विकेटच पडलेली आहे। पार्थ पाहून अगदी हरूनच गेलेला आहे काव्या, तर जीवाही पागलच झालेला आहे। आणि जीवा तिला बोलतो हॅपी दिवाळी नंदिनी, तर पार्थही बोलतो शुभ दीपावली काव्या। बापरे, इतके छान मस्तपैकी हसून छान ते हे देत आहेत। परंतु त्यांना काय माहिती, तिकडे त्यांची सुनीता त्यांच्या या आनंदामध्ये विघ्न, मोठा ॲटम बॉम्ब टाकणार आहे ते। तर आता ती त्याची जी काही असिस्टंट असते ती बोलते की काकू तुम्ही कुठे चालला, तर सुनीता बोलते मी मोठा ॲटम बॉम्ब म्हणजे फटाके फोडायला चाललेले आहे, ॲटम बॉम्ब टाकायला चाललेले आहे। तर मित्रांनो, आता ही सुनीता येऊन असा काय राडा घालणार आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।